इन्स्पायरिंग अतुल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील समाज सुधारणा तसेच भारत देशात घडून आलेल्या समाज सुधारणा याविषयी आपण माहिती पाहत होतो. तर आपण महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज यांनी ज्या काही सामाजिक सुधारणा केल्या, जे पण काही सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला, याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेतलेली आहे. तर आज आपण आधुनिक भारताचे जनक, प्रबोधनाचे शिल्पकार असं ज्यांना म्हटलं जातं, प्रबोधनाचे जनक असं ज्यांना म्हटलं जातं, ते राजा राममोहन रॉय यांच्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. तर मुलांनो, राजा राममोहन रॉय यांचा जन्म 1772 साली बंगाल प्रांतामध्ये एका सधन कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या आईचं नाव तारिका देवी तसेच वडिलांचं नाव रामकांत असं होतं. त्यांचं बालपण अतिशय चांगल्या परिस्थितीमध्ये गेलं. त्यांचं शिक्षणही एका चांगल्या हायस्कूलमध्ये झालं आणि पुढे कॉलेजचं शिक्षण देखील त्यांना काहीही संघर्ष न करता त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. पण पुढे जेव्हा त्यांना ते समाजामध्ये वावरत गेले, समाजामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव त्यांना येत गेला, तसतसं त्यांचं मत परिवर्तन हे होऊ लागलं आणि त्यांनीही काहीतरी समाजामध्ये करायचं आहे, आपणालाही काहीतरी सामाजिक योगदान द्यायचं आहे असं त्यांनी त्यांच्या मनाशी निर्धार केला आणि आपली सामाजिक पावलं टाकावयास त्यांनी सुरुवात केली. तर मित्रांनो, त्यांचं महत्वपूर्ण कार्य म्हणजे त्यांनी 1815 साली आत्मीय सभेची स्थापना केली. ही सभा स्थापन करण्यामागे त्यांचा एक मुख्य उद्देश होता की समाजामध्ये ज्या काही वाईट चालीरीती, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा या खूप मोठ्या प्रमाणात बोकाळल्या होत्या आणि बंगाल प्रांतामध्ये तर त्या खूपच मोठ्या प्रमाणात होत्या. म्हणून त्यांनी आत्मीय सभेची स्थापना केली आणि या सभेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या समाजाला एक वेगळी दिशा दाखवण्याचा, समाजामध्ये बदल घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पुढे जेव्हा त्यांच्या भावाचा मृत्यू झाला, तेव्हा त्यांच्या भावजाईला म्हणजे त्यांच्या वहिनीला सती जावं लागलं आणि या सती जाण्यामुळेच त्यांच्या मनाने एक ध्यास घेतला आणि अशा पद्धतीने स्त्रियांची होणारी विटंबना, स्त्रियांची होणारी जी हालअपेष्टा होती, त्या हालअपेष्टांवर मात करण्यासाठी त्यांनी सती प्रथा बंद करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. मग त्यासाठी काय करावं लागेल अशा पद्धतीच्या विचारांनी त्यांचं मन पोखरलं गेलं आणि म्हणून त्यांनी जे ब्रिटिश अधिकारी होते त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या समवेत तसेच भारतामध्येही पाश्चिमात्य शिक्षण प्रसारामुळे एक मोठ्या प्रमाणात वैचारिक परिवर्तन होत होतं आणि या वैचारिक परिवर्तनामुळे भारतामध्येही एक समाज सुधारकांची एक नवीन फळी तयार होत होती आणि त्यामुळेच अशा पद्धतीने राजा राममोहन रॉय यांनी 2-3-4 भारतीय सामाजिक सुधारकांना सोबत घेऊन सती प्रथा ही बंद करावी म्हणून काहीतरी ठोस पावलं उचलायची असा निर्णय घेतला. त्यांनी त्यावेळेस 1829 ते 1832-33-34 या कालखंडामध्ये प्रामुख्याने विल्यम बेंटिंक हे भारताचे गव्हर्नर जनरल होते. त्यांना हाताशी धरून आणि त्यांच्या मदतीने त्यांनी 1829 साली सती प्रथा बंदी कायदा लागू केला. म्हणजे हे महत्वपूर्ण पाऊल त्यांनी उचललं आणि तेव्हापासून बंगाल प्रांत तसेच एकंदरीत संपूर्ण अखंड हिंदुस्थानामध्ये सती प्रथा ही कायद्यान्वये नष्ट करण्यात आली. म्हणजे हे देखील त्यांचं सामाजिक प्रबोधनामधलं एक महत्वपूर्ण कार्य होतं. पुढे त्यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना केली, कारण त्या कालखंडामध्ये ब्राह्मणांचं प्रस्थ हे खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं. त्यामुळे ते समाजावर बऱ्याच अंशी वाईट प्रथा, परंपरा यांचा पगडा हा समाजावर होता आणि समाजही तो मुकाट्याने मान्य करत होता. मग ही प्रथा कशा पद्धतीने आपण नष्ट करू शकतो, लोकांचं प्रबोधन कसं करू शकतो, ह्या काही महत्वपूर्ण प्रश्नांवर विचार केला आणि त्यांनी ब्राह्मण समाजाची स्थापना 1828 साली स्थापन केली. याच ब्राह्मण समाजाच्या धर्तीवर पुढे वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक परिवर्तन होत गेली. मग अशा प्रकारे त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची वृत्तपत्रे, वर्तमानपत्रे देखील स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 1814 साली हिंदू कॉलेजची स्थापना केली होती. हे देखील त्यांचं महत्वपूर्ण शैक्षणिक कार्य मानावं लागेल. तसेच त्यांनी
मिरत उल अखबार आणि संवाद कैमुदी ही दोन वृत्तपत्रे सुरू केली होती. संवाद कैमुदी हे वृत्तपत्र बंगाली भाषेमध्ये निघत असे, तर मिरत उल अखबार हे वृत्तपत्र पर्शियन भाषेमध्ये प्रसारित होत असे. म्हणजे अशा प्रकारे त्यांनी समाजातील प्रत्येक समाजातील तळागाळातील व्यक्तींपर्यंत प्रबोधनाचं कार्य पसरविण्याचा, तसेच लोकांमध्ये काहीतरी बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी हे महत्वपूर्ण पाऊल उचललेलं आपल्याला पाहावयास मिळतं. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल, त्यांनी केलेलं सामाजिक कार्य, त्यांनी केलेलं शैक्षणिक कार्य आणि एकंदरीतच त्यांनी भारतीय समाजामध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं म्हणून केलेल्या कार्याचा धांडोळा आपण आज येथे घेतलेला आहे. तर अशा प्रकारे त्यांचा मृत्यू 1833 साली झाला आणि एक आधुनिक भारताचे जनक ज्यांना म्हटलं जायचं, प्रबोधनाचे जनक ज्यांना म्हटलं जायचं, अशा एका व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाला पूर्णविराम मिळाल्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. तर मित्रांनो, आज आपण राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल माहिती पाहिली. अशाच पद्धतीची माहिती तुम्हाला आणखी कोणत्या समाज सुधारकांबद्दल माहिती हवी असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा. आणि हो, माझ्या चॅनल जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तसेच चॅनल माझा शेअर करा. ओके.